हम बने तुम बने, हम बने तुम बने. अच्छा, या पक्षातून या पक्षात गेला, हा या पक्षातून त्या पक्षात गेला. काय कसं करणार, कसं लक्षात ठेवणार? नाही पण यांच्या पक्षातून 2 इथे पण आले आहेत, म्हणजे पिट्टमपाट झालेली आहे थोडक्यात. पण कठीणच आहे जरा समजलं तरी. अरे अच्छा, या मतदारसंघातून वेगळा पण सुरू होता. आप्पा ठीक आहे ठीक आहे. आप्पा हा काय रे, स्वतःशीच काय बोलताय? हा स्वतःशीच काय बोलताय? नाही नाही, स्वतःशी नाही बोलत आहे, अभ्यास करतोय मी. अभ्यास? कसला अभ्यास? चांगला प्रश्न आहे. निवडणुका जाहीर झाल्या आहेत. पावसाळ्यामध्ये बेडूक जेवढ्या उड्या मारत नाही त्याच्यापेक्षा जास्त उड्या ही नेते मंडळी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात, एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात हे अत्यंत सफाईदार मारत असतात. सकाळी एका पक्षाचा झेंडा घेऊन मिरवणारा एक नेता संध्याकाळी एका भलत्याच पक्षातून भलत्याच मतदारसंघातून आपली उमेदवारी जाहीर करतो. त्यामुळे कळत नाही एक्झॅक्टली कुठला नेता कुठल्या मतदारसंघात आणि कुठल्या पक्षाला येते. गोंधळ उडतो सगळा, कळलं का? अशा गोंधळामध्ये आपण मग वोटिंग कसं करणार? म्हणून त्याच्यासाठी अभ्यास लागतो. अच्छा, पण आप्पा तुम्ही आतापासून कशाला टेन्शन घेताय? म्हणजे आपल्या मतदारसंघातल्या उमेदवारांची यादी जाहीर झाली ना की सगळे येतीलच आपल्या घरी वोट मागायला. हा, पण ते येतील तेव्हा येतील ना. पण आपली तयारी पाहिजे, आपला अभ्यास पाहिजे. एकदा वोटिंग मशीन समोर उभं राहिल्यानंतर पक्ष उमेदवार याच्याविषयी कसलीही शंका मनात नको. नो कन्फ्युजन, कळलं? म्हणून बरोबर आहे, अभ्यास करायला हवा. अरे म्हणजे काय, मतदान हे 5 वर्षातून एकदा येतं. हो, तेव्हा ही अत्यंत जबाबदारीने करायची गोष्ट आहे. हो हो, जबाबदारीने करायला पाहिजे. जबाबदारीवर एक गोष्ट आठवली, तुमच्या दोघांचंही वोटर्स कार्ड व्यवस्थित ठेवलंय ना? हरवलं वगैरे नाही ना? आप्पा वोटर्स कार्ड आहेत ते असे हरवतात का कोणी? आहेत ना, व्यवस्थित आहेत. मग गुड, व्हेरी गुड. मग आता मला सांगा की वोटर्स कार्ड तुमचं कुठे आहे? याच्या कपाटात. मल्हार मी तुला दिलो. नाही दादा, तुला आठवत आहे मागच्या वेळेला मी तुला. 1 मिनिट. याचा साधा सोपा अर्थ असा आहे की तुमचं वोटर्स कार्ड हरवलंय. नाही, हरवले असं नाहीये ते. मी काय ते सापडेल. काय काय शोधतोय ड्रॉअर मध्ये? अगं माझं वोटर कार्ड दिसत नाहीये, ते शोधतोय. काय झालं हसायला ही करून? का हसले सांग? आलं लक्षात. कुठे दे, मला पटकन दे प्लीज. माझ्याकडे नाहीये. मग तुझं वोटर कार्ड हरवलंय हा. हे जेव्हा मी आप्पांना सांगेन ना त्यानंतर तुझी त्याची काही शाळा घेतील ना रे. इमॅजिन करते मी. जे घडून गेलंय ना ते इमॅजिन करण्यात काही अर्थ नसतो हर्षदा. त्यांचं झालंय ओरडून, म्हणून तर असं दुष्काळात पाणी शोधल्यासारखं मी वोटर कार्ड शोधतोय. तुम्ही मिस केलं हे सगळं. मिस केले मी काय शी सापडत नाही तो गोष्ट. किती पसारा करतोय एक मिनिट तू बाजूला हो, बाजूला हो. काय करतोयस? मग ते इस्त्रीचे कपडे येते बाबा, ते नको ना उचकरू सगळे. अरे घडी घडी मोडते ना त्याची मकरात. अगं इथे देशाची घडी व्यवस्थित राहावी म्हणून मतदान करायला जे कार्ड लागतं ते सापडत नाहीये आणि तुला इस्त्रीच्या कपड्यांच्या घड्यांची पडली आहे. पण नाही अंदर सगळं पसारे करू नकोस, त्यात नाही येते. मी तुला सांगितलं होतं माझ्याकडे ते मी सांभाळून ठेवेन. हो
तू वस्तू हरवतोस असा ढीकभर कॉम्प्लेक्स दिल्यानंतर दे माझ्याकडे, मी सांभाळून ठेवते असं म्हटलं तर कोण देणार आहे? उगाचच. मग तू नीट सांभाळून ठेवायचंस ना. मी नीटच ठेवलं होतं, मल्हारकडे नीट ठेवायला दिलं होतं. मल्हारकडे ना, मग त्याला विचार ना जाऊन आत्ता लगेच. त्याला काय विचारू हर्षदा? तो म्हणतोय की त्यांनी त्याचं वोटर कार्ड माझ्याकडे ठेवायला दिलं होतं. आता तोही शोधतोय आणि मी शोधतोय. काय चाललंय मला कळत म्हणजे नाही. मल्हारचं वोटर कार्ड पण हरवलं? हो. देवा, तू तू थांब रे बाबा. ही सगळी बाकी काय बोलतो? निवडणुकीचं वातावरण तापलं की नाही लालबागात? काय बोलतो? तू अख्खी रॅली मॅनेज करतोय? भारी. ए ओके, पण चांगल्या उमेदवारासाठी काम करा, उगाच पैसे खाणाऱ्यासाठी घासत बसू नको. अरे तू लहान आहे का? माहित नाही तुला? निवडणुकीच्या काळात सगळ्यांनाच पुळका येतो आपल्या कार्यकर्त्यांचा. निवडणूक संपली की मग राडे करण्यासाठी, मारामाऱ्या करण्यासाठी वापरतात फक्त कार्यकर्त्यांना. भल्या माणसासाठी काम कर पक्या, भल्या माणसासाठी. मी कोणाला मत देणार आहे? तुला काय करायचंय? माझं मत म्हणजे काय, व्हॅलेंटाईन डे साठी आणलेलं गिफ्ट आहे. ओरडून ओरडून सांगायला कोणासाठी आणलंय ते काही नको. निवडून आल्यावर कळेल कोणाला मत दिलं होतं ते. बाकी तुझी रॅली मस्त होऊ दे. चल चल. हा चल. अरे काय रे, हे एका मिनिटात किती पसारा केलास? होऊ दे पसारा, पण ते हे सापडलं पाहिजे. काय? अगं ते हे लागतं ना आपलं. काय? अगं ते निवडणुकीच्या वेळेला लागतं ना वोट करण्याकरता, वोटिंग कार्ड. ते सापडत नाहीये. मला असं वाटत होतं की मी माझं दादाकडे ठेवायला दिलंय, पण दादा म्हणाले की नाही, त्यांनी त्यातच माझ्याकडे ठेवायला दिलं होतं. आता दोघांनाही आठवत नाहीये कोणी कोणाकडे काय ते. काय रे मल्हार, तू वोटर्स आयडी हरवलंस? ठीक आहे, सापडत नाही म्हणजे लगेच हरवलं असं होत नाही. असेल इथेच कुठेतरी, निवडणुकीच्या आधी सापडलं म्हणजे झालं. अरे मल्हार यार, बाजू. तू पण ना. तुलिका वेळ आहे अजून निवडणुकीला, सापडेल. आणि नाही सापडलं तर? पेजा, मी काय बोललो होतो आठव जरा. हा बघ, अरे तो जाणारच होता. एक साधी गोष्ट आहे. मुलासाठी बायको शोधताना मुलाचे आई वडील आणि मुलगा यांचे विचार नाही जोडत. मग पक्षाची आयडिओलॉजी हा एक स्वतंत्र वेगळा विषय आहे. थोडक्यात तो जाणारच होता. ते काहीही असो, ते सगळं बाजूला ठेव. तू बेट हरलेला आहेस, तेव्हा ठरल्याप्रमाणे तू मला कुल्फीची पार्टी देणं भाग आहे, कळलं? आणि मी येतोय. पेंडसे भाऊजी कुल्फी देणार आहेत वाटतं. येस. अगं ते सध्या निवडणुकीचं वारं आहे, माहितीये तुला. त्यामुळे पक्षांमध्ये दळणवळण जोरात चालू आहे. आणि एकूण राजकारणावरचा माझा अभ्यास बघता. राहू द्या, काही सांगू नका तुमच्या अभ्यासाचं. मागच्या वेळेला ज्याचं कौतुक करत होता तोच पडला 1000 मताने. काय फायदा झाला? माझं मत गेलं ना फुकट. या वेळेला मी काही त्याला मत द्यायची नाही. हो, मुळात असं आहे की ऐकून कधीही मत द्यायचं नसतं. आणखीन एक, जो उमेदवार पडतो तो वाईट असतो असं नाही, किंवा जो जिंकतो तो गेल्या वेळीही जिंकला होता म्हणून यावेळी तो चांगला असेल असंही नाही. माणसं बदलतात, त्यांचे विचार बदलतात, आयडिओलॉजी बदलते, पक्ष बदलतात, स्वार्थ बदलतो, खूप काही बदलतात. म्हणून आपल्या तत्वांवर टिकून राहणारा माणूस आपण निवडायचा असतो, आणि ते सुद्धा दरवेळी नव्याने विचार करून आपलं मत बनवायचं असतं, कळलं? ठीक आहे. एवढं काय सिरियसली घेताय? मी सहज बोलले. अरे निवडणुका काय ही सहज बोलून टाकायची गोष्ट आहे?
अरे आपल्या देशाचं भवितव्य असतं ते. पर्यायाने आपल्या मुलांचं, आपल्या नातवंडांचं भविष्य असतं. हा ठीक आहे ठीक आहे. मला सांगा, यावेळी तुम्ही कुणाला मत देणार आहात? अरे मी तुला का सांगू? मग चिडताय काय एवढे? मी आपला तुमचा दरवेळीसारखा अंदाज घेतला ना. अरे कशाला पण मत काय असं 4 चौघांचं कल बघून द्यायचं असतं? 4 चौघांचं म्हणजे काय? मी काय शेजारणीच्या नवऱ्याला विचारायला गेले का? मी माझ्याच नवऱ्याला विचारते ना. अरे संसारामध्ये नवऱ्याचं मत विचारात घेणं हे एक वेगळी गोष्ट आहे आणि एक व्यक्ती म्हणून निर्णय घेऊन देशासाठी मतदान करणं हे वेगळं आहे. तुझं मत हे तुझं मत असलं पाहिजे आणि त्यासाठी तू अभ्यास करायला लागतो. जरा पेपर वाचत जा. हा पेपर वाचायला आधी तुमच्या हातून सुटायला पाहिजे ना. तुम्ही एकदा का पेपर वाचायला घेतलात की 4-4 तास काही सोडत नाही. हे बघ काय झालं? वोटर्स कार्ड मिळालं? नाही ना, म्हणजे चालू आहे शोधाशोध चालू आहे. सापडेल. सापडेल म्हणजे मतदान झाल्यावरती सापडणार आहे? मग त्याचा काय उपयोग आहे? काय डीपी म्हणून फोटो लावायचा आहे? नाही अप्पा, मी तर वोटिंग केल्यानंतर शाई लावलेल्या बोटाचा फोटो ठेवणार आहे डीपी म्हणून. अरे ही काय क्रेज आहे? असा काय फोटो टाकायचा? बर ठीक आहे, हरकत नाही. त्या निमित्ताने तरी वोटर्स कार्ड शोधा. हो हो हा हो म्हणतात, करत काय नाही. काय रे, कुठं कार्ड हरवलं तुम्ही? अगं नाही, आई बाय चान्स तुझ्याकडे दिलं का मी? काय रे? आणि काय दिलं असेल तरी ते शेवटी त्यांच्याकडेच मिळणार. माझं सुद्धा त्यांच्याकडेच आहे ना. तुम्ही एकदा विचारा ना त्यांना. आहे नाही नको. आधीच त्यांनी शाळा घेऊन झालीये, आता एक्स्ट्रा क्लास नको. आम्ही शोधतो. बसलास काय? चल ना शोधूया ना पटकन. शोधूया. मिळालं काय याच्यात काही? नाही आता आता काय गेलं यावेळेस वोटिंग वाया. हे काय रे? सगळ्या घरात शोधलो, कुठेही सापडत नाही वोटिंग कार्ड. 2 मिनिटांना जरा शांत बसतो मी, म्हणजे कदाचित आठवेल मला. श्या, कसला वैताग यार. कधी सुधारणार आहेत हे लोक? काय झालं रे? कोणाचा राग बॉलवर काढतेस? त्याच डोंगी माणसाचा, ज्याच्या नावाने मी पोस्ट टाकली होती. पोस्ट टाकल्यावर लगेच पेंडसे आजोबांना फोन करून सांगितलं की करतो रस्त्याचं काम दुरुस्त. अजूनही तो रस्ता तसाच आहे. बाबा मला एक सांग, या लोकांनी त्यांचं काम वेळेत नाही केलं तर आपण त्यांना काढू शकतो का? नाही बेटा, आपल्याला फक्त निवडून देण्याचा अधिकार आहे, कामावरून काढण्याचा नाही. श्या, तुम्हाला ऍटलीस्ट तो तरी अधिकार आहे. मला तर अजून तोही अधिकार मिळाला नाही. अगं हो, पण म्हणजे आता तुलाही मिळणारच आहे ना. 18 वर्ष झाली की तुलाही मतदानाचा अधिकार आहेच की. अरे पण त्याला किती वेळ आहे अजून? तोवर काय फ्रेंडबुक वर आपली मतं द्यायची आणि शेअर्स लाईक्स मोजत बसायचे. बरं, जे लाईक करतायत त्यातले किती जण मतदान करणार आहेत हे आपल्याला माहित नाही. त्यामुळे फ्रेंडबुक वर लाखो लाईक्स आले ना तरी न आवडणारा व्यक्ती परत निवडून येऊ शकतो. त्यामुळे वाटतं बस झालं आता फ्रेंडबुक वर मतं देणं. त्यापेक्षा ना डायरेक्ट वोट करायला हवं. मला असं वाटतं की कधी एकदा मी 18 इयर्सची होते आणि वोट करते. बस एकदा का मला वोट करायला मिळू दे, मग बघच तू, जे काम फ्रेंडबुक वरच्या लाखो लाईक्सच्या अंगठ्यांनी नाही झालं ना ते मी एका वोटाने करून दाखवेन. परत कधी निवडूनच येणार नाही तो. बस एकदा वोट करण्याचा अधिकार मिळतो. ज्यांना वोटिंगचा अधिकार नाही आहे त्यांना त्याचं महत्व पटलंय आणि ज्यांना अधिकार आहे त्यांचं वोटर कार्ड हरवलंय.
असं बसून चालणार नाही, शोधावंच लागेल. आई शपथ सापडला? तुला काय नाही अगं जुने फोटो हा बघ, हा फोटो बघ, थोडा बारीक होतो ना मी, आणि हा बघ ह्याच्यात बघ स्माइल बघ काय. तेव्हा पण तसंच गोड स्माइल होतो तसं माझं आजही आहे. आणि तुला अजून एक फोटो दाखवतो. कुठे हा बघ, हा शाळेत रंग खेळल्यानंतर आम्ही स्पेशली स्टुडिओत गेलो आणि तसा रंगामधलाच फोटो काढून घेतला. मज्जा ना तेव्हाचं लाईफ. टेन्शन नाही, प्रेशर नाही, आहा आनंदात जगायचं नुसतं. काय चाललंय मल्हार? काय आलं? मतदान करून आपली आणि आपल्या मुलांच्या भविष्याची सोय करण्याच्या ऐवजी तू भूतकाळात कसला रमतो भेंडी? तू वोटिंग कार्ड शोध आधी. तर एवढं शोधल्यानंतर पण मिळत नाही म्हणजे हरवलं बहुतेक. काय रे, तुला साधं वोटिंग कार्ड नीट जपून ठेवता येत नाही? तुला की तू मला बोलू नकोस, कळलं ना? तू स्वतःचं वोटिंग कार्ड तिथे लालबागच्या घरी ठेवतेस. ए मी लालबागला जाऊन मतदान करते म्हणून तिकडे ठेवलंय सेफ. तेच म्हणतोय मी, आपल्या आवडत्या एरियाला वोट नसतं करायचं. ज्या एरियात आपण राहतो तिकडच्या आपल्या आवडीच्या उमेदवाराला वोट करायचं असतं. माझं बहुतेक राहणार आहे या वेळेला वोट करणं. ए बाबा, असं बोलू नकोस. आणि अण्णांसमोर तर नको. का? अरे तू का काय, तुला स्टोरी नाही सांगितली का ती? अरे आम्ही लहान असताना अण्णा इलेक्शनला उभे राहिले होते. नेमकं मतदानाच्या दिवशी आमच्या आजीचं पोट बिघडलं म्हणून ती मतदानाला गेली नाही आणि आमचे अण्णा एका मताने पडले. अख्खा महाराष्ट्र मुकला बाबा चांगल्या नेत्याला. निवडणुकी संदर्भातल्या ठळक बातम्या. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या उमेदवारांच्या यादीत आपलं नाव नसल्याने नाराज होऊन उमेदवारांनी बंड पुकारले आहे. परंतु निवडणुकांच्या काळात ही अशी बंड होतच असतात, ती गांभीर्यानं घेण्याची गरज. अरे म्यूट का केला? टीव्हीवर गाणी चालू असतात तेव्हा आवाज केवढा मोठा असतो तुला, आणि बातम्या सुरू झाल्यावरती आवाज म्यूट. अप्पा आता जो पेपर द्यायचाच नाहीये त्याचा अभ्यास कराच कशाला? म्हणजे आप्पा, ते आमचं वोटिंग कार्ड अजून मिळालं नाही. नाही ना, खूप खूप शोधलं पण नाही सापडलं. गेलं या वर्षीच आपलं मत वाया. अरे असं कसं जाईल वाया? हे घ्या, घे तुझं, घे तुझं. आप्पा, हे तुमच्याकडे बघितलंस म्हणला. मी म्हंटल ना, मी स्वतः ते हरवतो म्हणून मी कोणाकडे तरी दिलं होतं. फक्त कोणाकडे दिलं होतं ते आठवत नव्हतं. मी आप्पांकडे दिलं होतं. आहा, तू मल्हारकडेच दिलं होतं. म्हणजे मला करेक्ट आठवत होतं. माझ्याकडे नाही, पण मग आता हे तुम्हाला कुठे मिळालं? कुठे मिळालं, कधी मिळालं हाही प्रश्न विचार मला. तुझ्या बिझनेसची ती जुनी बिलं आपण रद्दीत काढली ना मागच्या वर्षी, त्या रद्दीमध्ये मिळालं. मी बघितलं आणि माझ्याकडे नीट व्यवस्थित जपून ठेवलं, कळलं? रद्दी. थँक्यू अप्पा. अरे काय थँक्यू, यू शुड फील सॉरी. हा, साधं वोटिंग कार्ड समजता येते तुम्हाला, आणि हे मागच्या वर्षी मिळालंय. मला वाटलं आज विचाराल, उद्या विचाराल, पण नाही. अप्पा पण आता मतदान 5 वर्षातनं एकदा करायचं असेल तर ह्याची आठवण त्या आधी येईलच कशाला? हाच तर प्रॉब्लेम आहे ना रे. आज मतदान केल्यानंतर आपण जागे होतो रे पुढच्या मतदानाच्या वेळीच. खरं म्हणजे एक देशाचे जबाबदार नागरिक म्हणून 5ही वर्ष जागं राहून आपण योग्य व्यक्तीला मत दिलंय की नाही हे तपासावं लागतं. उघड्या डोळ्यांनी पाहावं लागतं. ते त्यांना प्रश्न विचारावे लागतात, त्याची उत्तरं मिळवावी लागतात. म्हणजे मग पुढच्या वेळी मतदानाला कोणाला मत द्यायचं हे आपल्या लक्षात येईल. आणि मतदान जरी 5 वर्षांनी येत असलं तरी आपलं बहुमूल्य मत तयार होण्यासाठी 5 वर्ष जागं राहावं लागतं. अगदी बरोबर आहे अप्पा. आमचं जरा चुकलंच, पण यापुढे नाही होणार असं. ठीक आहे, वोटर कार्ड मिळालंय, तेव्हा मतदान कोणाला द्यायचं
हे ठरवा वेळच्या वेळी, नाहीतर जागे व्हाल ते पुन्हा मतदानाच्या दिवशी. नाही नाही, माझं ठरलंय. ठरलं? हा. कधी ठरलं? काय सेलफोनवरचं मेसेज बघून ठरलं का फ्रेंडबुक वरच्या एखाद्या व्हिडिओला लाईक्स बघून ठरलं? नाही नाही आप्पा, आपण आपलं मत कोणाला द्यायचं ते फ्रेंडबुक वर किती लाईक्स मिळाले किंवा कोणीतरी फॉरवर्ड केलेल्या जोक्स वर कसं ठरवणार? मग आप्पा, आपलं मत हे आपलं मत असतं, ते सत्सद विवेक बुद्धी वापरूनच द्यायला हवं. चला, म्हणजे एवढं तरी कळतंय, म्हणजे अजून तुम्ही पूर्णपणे झोपलेले नाही, जागे आहात. जागे नाही, टक्क जागे आहोत. आम्ही आमचं मत योग्य आणि सक्षम उमेदवारालाच देणार. कोणत्या उमेदवारांनी मागच्या काळात काय काम केलं ते बघून आम्ही मत देणार. त्याच्या सभांना किती गर्दी होते ते बघून नाही. नक्की? प्रॉमिस? येस. चला मग अभ्यासाला लागूया. तो मगाशी टीव्ही म्यूट केलाय ना, तो जरा अनम्यूट करा. बघूया सकाळी जो उमेदवार ज्या पक्षामध्ये होता त्याच पक्षात आहे का आणखीन कुठे भलतीकडे गेला? दॅट्स इट. आताच हाती आलेल्या वृत्तानुसार 2 प्रमुख उमेदवारांनी पक्षांतरण केले आहे. जनमानसातील आपल्या स्थानाचा विचार न करता पक्षाने परस्पर हा निर्णय घेतल्याचा त्यांचा दावा आहे. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.